राज्यात अवकाळीचा फटका कसा बसतोय या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। गोंदिया जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी, तर रबी हंगामातील धान पिकाला होणारा फायदा होणार, तर मका पिकासोबतच भाजीपाल्याला फटका बसण्याची शक्यता। नागपूरच्या परिसरात रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। नागपूर वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे फळबागा, रबी पिकांना फटका। आजही हवामान विभागाकडून नागपुरात अवकाळी पावसाचा इशारा। बुलढाणा जिल्ह्यात रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस। जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी संकटात, तातडीनं पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। यवतमाळ जिल्ह्यात रात्री वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाची हजेरी। गहू पीक भिजल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। लातूर शहरामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। अशोक हॉटेल चौक भागातील झाड वाहनावरती कोसळलं। 2 मोटरसायकल आणि कारचं नुकसान। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा। खंडाळा तालुक्यात महिलेच्या अंगावर वीज कोसळून मृत्यू। घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त। अमरावती जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील अवकाळी पावसाची हजेरी। शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोकळ्या जागेत असलेला शेतमाल भिजला। पावसात माल भिजल्यामुळे शेतमाल खराब होण्याची शक्यता। दक्षिण सोलापूरच्या विंचूर परिसरात नारळाच्या झाडावर वीज कोसळली। सुदैवानं घटनेत कोणतीही जीवितहानी नाही, तर मंद्रुप परिसरात डीपीला आग लागल्यामुळे वीज पुरवठा खंडित।